मित्रांनो, आज गंगेमध्ये स्नान करताना सागर भाऊ वाहून जाता जाता राहिला. तर नमस्कार मित्रांनो, हा आहे आपल्या व्लॉगचा पार्ट 3. तर कुंभमेळ्याचे जे 2 पार्ट तुम्ही बघितले नसतील तर लवकर बघा. इथं सगळ्यांनी लई म्हणजे गर्दी केली होती आंघोळीसाठी 5 वाजताच. तर आम्ही ठरवलं की आता आपण डायरेक्ट संगमावरतीच आंघोळ करायला जाऊ. आणि घाटामध्ये एका ठिकाणी असा मस्त व्ह्यू दिसत होता ना, आणि सकाळी सकाळी थंडगार हवा, आणि त्यामध्ये हे कुत्रं कुठून आलं होतं काय माहिती. त्यामुळे जरा आनंद वेगळाच होता. आणि सागर भाऊ आणि महेश भाऊ त्या कुत्र्याला विनाकारण तिकडं काहीच नव्हतं तरी पण छो करीत होते, आणि ते पण भुकत होतं त्यांचं ऐकून. आणि मग जरा वेळ थांबून त्या मोतीला बाय बाय केला आणि आम्ही निघालो. तिकडे UP मध्ये नुसता गहू आणि मोहरीच बघायला भेटत होती. मग अशाच मोहरीच्या शेताजवळच्या एका हॉटेलमध्ये मस्त पोह्याचा नाश्ता केला सगळ्यांनी, कारण आता इथून कुंभमेळा जवळ आला होता. त्यामुळे आम्ही ट्रॅफिक लागाव नाही म्हणून अशी बोळीनी गाडी घालत होतो छोट्या छोट्या रस्त्याने. पण फायनली शेवटी आम्हाला थोडंफार ट्रॅफिक लागलंच. आणि आता कुंभमेळा संपायला फक्त 2-3 दिवस बाकी होते, तरी पण गाडी पार्किंग ही 7-8 किलोमीटर लांबच होती. आणि हे जे बाईकवाले आहेत हे 150 रुपये एक जणाचे घेत होते संगमावरती नेऊन सोडायचे. इथले बरेच आखाडे बंद झाले होते आणि काय अजून पण चालू होते. आता उद्या आहे महाशिवरात्री, त्यामुळं बरेच आगोरी पण वाराणसीला गेलेले असतात. तर आम्ही फायनली संगमाच्या जवळजवळ जसे येत होतो तशी गर्दी पण वाढायला लागली होती, त्यामुळं बरं वाटत होतं आता. मग इथून बाईकवाल्याने सोडल्यानंतर आम्ही चालत होता चालत, आणि नदीच्या जवळ आल्यावर चांगली गर्दी होती. आणि आज सागर भाऊ आंघोळ करताना वाहून जाता जाता राहिला. फायनली आंघोळ वगैरे केली सगळ्यांनी आम्ही, आणि आता निघालो तरी. आणि मित्रांनो, आता उद्या जाणार आहेत आम्ही वाराणसीला, त्यामुळे आपला पुढचा पार्ट पाहायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत आपल्याला फॉलो नक्की करा.